नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. आपण पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची 3,000 रुपये 17 ऑगस्ट रोजी जमा होणार आहेत. ते जी रक्कम आहे ती डीबीटी प्रणालीनं जमा होणार आहे. म्हणजे ज्या बँकेला आधार सीडिंग आहे अशाच खात्यावरती ती रक्कम पडणार आहे. मित्रांनो, तुमचे पैसे कोणत्या बँकेत जमा होणार आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही जे खाते दिलेले आहे त्या खात्यामध्ये जमा होतीलच असं नाही. ज्या बँकेला एनपीसीआय म्हणजे डीबीटी प्रणाली लिंक आहे अशाच खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. चला तर आपण या व्हिडिओमध्ये पाहू तुमचे पैसे कोणत्या बँकेत जमा होणार आहेत ते कसं चेक करायचं. मित्रांनो, आपल्याला यायचं आहे गुगल वरती आणि इथे सर्च करायचं आहे UIDAI म्हणजे आपलं आधारची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे पहिलं पेज ओपन होतील ते आपल्याला याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला भाषा निवडून घ्यायची आहे. तुम्हाला जी जमेल ती भाषा निवडून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला आधारचं होम पेज ओपन होणार आहे. व्हिडिओ महत्वाचा आहे. आता आपल्याला याच्यामधला एक पर्याय शोधायचा आहे. या पर्यायामधून आपल्याला त्याच पर्यायावरती क्लिक करायचं आहे जेणेकरून आपल्याला आपलं बँक खातं कोणतं लिंक आहे ते कळेल. इथे पाहू शकता मित्रांनो, चेक आधार स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस ओपन होणार आहे. तुम्ही आधार सीडिंगचं स्टेटस चेक करण्यासाठी लॉग इन देखील होऊ शकता किंवा बँक सीडिंग स्टेटस इथून देखील तुम्ही चेक करू शकता. मी तुम्हाला लॉग इन करून दाखवतो. लॉग इन केल्यानंतर एका ओटीपी मध्येच आपल्याला सर्व माहिती मिळणार आहे. इथे आपल्याला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन विथ ओटीपी याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर 6 अंकी ओटीपी आपल्या मोबाईलवरती येईल. तो ओटीपी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. लॉग इन केल्यानंतर जे तुम्हाला खाली पर्याय दिसत होते तेच पर्याय तुम्हाला इथे दिसतील. आपण इतर माहिती न चेक करता डायरेक्ट जाऊया की बँक सीडिंग स्टेटस चेक कसं करायचं. तर हे दिसतं हिरव्या कलर मध्ये बँक सीडिंग स्टेटस. इथे आपल्या याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव दिसेल. त्याच्यानंतर आपल्याला आधार नंबरचे शेवटचे 4 डिजिट दिसतील आणि इथे ऍक्टिव्ह दिसेल. अशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे. आणि जर तुमचे इथं आधार सीडिंग ओके असेल तर तुम्हाला इथे जी बँक दिसते त्या बँकेवरती तुमचे पैसे जमा होणार आहेत. मित्रांनो, जर तुमची इथे नसतील तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन कागदपत्र द्या. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक द्या. तिथं आधार सीडिंग साठी रिक्वेस्ट करा. त्याचा एक फॉर्म मिळतो, फॉर्म टाका. किंवा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढून घेतल्यानंतर ऑटोमॅटिक आधार सीडिंग करून ते खातं ओपन करून देतात. त्यामुळे जर हे जमत नसेल तर तुम्ही सरळ सरळ इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. डायरेक्ट आधार सीडिंग होईल. तर याबद्दल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण परत भेटू एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.